नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत भाकरवडी। तर त्यासाठी मसाला म्हणून धने, जिरे, बडीशेप, तीळ, खसखस हे साहित्य घेतलेले आहे। आता ते मी कढईमध्ये खरपूस असे बारीक गॅसवर आपण भाजून घेणार आहोत। आणि डेसिकेटेड कोकोनट ही 1.5 वाटी मी भाजून घेतलेले आहे। आता हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। आता मसाला आपला तयार आहे। बाउलमध्ये मी डेसिकेटेड कोकोनट आणि मसाला एकत्र केलेला आहे। त्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले घालूया। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना जिरा पावडर, हिंग थोडासाच, आणि लाल तिखट 1 चमचा आणि आमचूर पावडर असे सर्व मसाले घातलेले आहेत। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। आता सर्व एकत्र करून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये मी रिपीट बारीक करणार आहे थोडं। त्यामध्ये चवीनुसार मीठ, शेव आणि थोडीशी साखरही घातलेली आहे, म्हणजे 1 ते 2 चमचे साखर घातलेले आहे। बारीक करून घेतल्यानंतर बाउलमध्ये मसाला काढून घ्यायचा आहे। तिखट, गोड, आंबट असं सर्व चव आपल्याला हवी आहे। परातीमध्ये मैदा 1 बॉल, अर्धा बॉल बेसन आणि अर्धा बॉल तांदळाचे पीठ असे सर्व पीठ एकत्र करून आता त्यामध्ये ओवा, अर्धा चमचा मीठ आणि तीळ हे सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण तेलाचे मोहनही घालणार आहोत, 1 ते 2 चमचे। तेलाचे मोहन घातल्यानंतर हवे तसे पाण्याने मळून घेऊन आपल्याला असा घटसर असा डो बनवून घ्यायचा आहे। थोडा वेळ झाकून ठेवून एक मोठा गोळा करून पूर्ण पोळी लाटून घ्यायची आहे। त्यावर चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे। पूर्ण पसरून घेतल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो पूर्ण जाडसर असा बुरबुरायचा आहे। आणि जाडसर बुरबुरल्यानंतर त्याचा आता रोल बनवून घ्यायचा आहे। रोल बनवल्यानंतर मस्तपैकी आत आपला मसाला पूर्णपणे लागलेला आहे। कट करून आपल्या भाकरवड्या खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे। तर आपली तयार आहे मस्तपैकी अशी खरपूस भाकरवडी। लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का। थँक्यू।